घनसावंगी वीज दुर्घटना, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे 24 तासांत 2 बळी, राष्ट्रवादी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जालना. घनसावंगी तालुक्यातील महावितरणच्या भोंगळ कारभाराचा आणि निष्काळजीपणाचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या 24 तासांच्या कालावधीत अंगावर शहारे आणणाऱ्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज प्रवाहामुळे 2 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग वतीने प्रशासनाला आणि महावितरणला तीव्र शब्दांत धारेवर धरण्यात आले आहे. या प्रकरणी तालुका अध्यक्ष श्री प्रवीण भीमराव भिंगारदेव यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन सादर करून उच्चस्तरीय चौकशीची आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 24 तासांत 2 निष्पाप नागरिकांचा अंत. मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगाव आणि मुरमा कंडारी शिवार येथे अवघ्या 24 तासांच्या आत वीज प्रवाहाचा धक्का लागून 2 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. 1. विष्णू निवृत्ती लहामगे. 2. ज्ञानेश्वर भीमराव गिरी या 2 व्यक्तींचा महावितरणच्या ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे महावितरणच्या सुरक्षितता यंत्रणेचे 3-13 वाजल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत गुन्हे दाखल करा. निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की हा केवळ अपघात नसून महावितरणचा निष्काळजीपणा आहे. दोषींवर कठोर कारवाई. या दोन्ही घटनांची मुख्य कार्यालयामार्फत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. चौकशीत निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी. फौजदारी गुन्हे गरज पडल्यास दोषी अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता NS आणि इतर लागू कायद्यांनुसार थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तातडीने मदत. मृतकांच्या कुटुंबियांना शासनाकडून नियमानुसार तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्यात यावी. मानवी जीवितहानी अत्यंत गंभीर बाब असून अशा घटनांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाऊ नये. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यभर विशेष सुरक्षा तपासणी मोहीम राबवून धोकादायक विद्युत वाहिन्या, खांब व उपकरणे तातडीने दुरुस्त करण्यात यावीत. प्रवीण भिंगारदेव, तालुका अध्यक्ष, अंबड. प्रशासकीय यंत्रणा हल्ली. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांना रवाना. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या निवेदनाच्या प्रती थेट माननीय मुख्यमंत्री साहेब, CMO ऑफिस, मुंबई, कार्यकारी अभियंता, जालना विभाग 2 आणि सर्व पत्रकार मीडियाला पाठवण्यात आल्या आहेत. आता या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी काय पावले उचलतात आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जर तातडीने उपाययोजना आणि कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आपण जे आज निवेदन दिलेलं आहे याबद्दल आपण काय सांगाल? तर या ठिकाणी मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे की महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे 2 शेतकऱ्याचा घनसावंगी तालुक्यामध्ये दिनांक 5/7/2026 रोजी मृत्यू झालेला आहे. हा मोठा घात असून या ठिकाणी महावितरणवर प्रश्न निर्माण करणारा आहे आणि या माध्यमातून मी निवेदन दिलेलं आहे की याची सखोल चौकशी करण्यात यावी व महावितरण कडून झालेल्या शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत या ठिकाणी देण्यात यावी. सर, आपलं नाव? मी प्रवीण भिंगारदेव, राष्ट्रवादीचा तालुका प्रमुख आहे.